नवी मुंबई पनवेलमध्ये PMAY घरांच्या अवास्तव दरांवरून सिडकोला आता थेट आव्हान। हिवाळी अधिवेशनात आमदार विक्रांत पाटील अक्षरशः आक्रमक झाले आणि परवडणाऱ्या घरांच्या हक्कांसाठी सिडकोच्या धोरणावर जोरदार हल्ला चढवला आहे। आमदार पाटील यांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर ठाम भूमिका मांडली। परवडणारे घर हे स्वप्न नाही, हा हक्क आहे आणि सिडकोच्या वाढवलेल्या किमतीमुळे EWS LIG कुटुंबावर सरळ अन्याय होतोय। देवाभाऊंच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याचा उल्लेख करत पाटील म्हणाले, सामान्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी। घरकुलच्या नावाखाली लोकांना लुटू देणार नाही। आणि यानंतर सिडकोच्या 12 मोठ्या धोरणात्मक चुकांवर त्यांनी सरकारसमोर थेट जाब विचारला। 2015च्या मुख्यमंत्री आदेशाकडे दुर्लक्ष, जमिनीच्या किमतींची दुप्पट वसुली, DPR मधील मंजूर किमतींचा भंग, HCने ना नफा संस्था म्हटल्यानंतरही नफ्याची गणितं, पाणी, वीज, मिसेलिनियस फीजची अवैध आकारणी, तळोजा, कळंबोली, खारघर सारख्या भागात म्हाडापेक्षा जास्त दर। आमदार पाटील यांची मागणी स्पष्ट, PMAY घरांची किंमत तात्काळ कमी करा। जमिनीचा खर्च, व्याज, मिसेलिनियस फी सगळा अवास्तव भार हटवा। सामान्यांच्या हक्कासाठी पाटील यांनी स्पष्ट इशारा दिला, आर्थिक अन्याय सहन करणार नाही। देवाभाऊंसोबत मिळून शेवटपर्यंत लढू। हिवाळी अधिवेशनात या मागण्यांकडे सिडकोवर मोठं दडपण आणि PMAY घरांच्या किमती कमी होणार का याकडे संपूर्ण नवी मुंबईचं लक्ष केंद्रित। आमच्या नवी मुंबई पनवेल विभागामध्ये गरिबांसाठीची सिडकोनी बांधलेली घरं खरं तर ती गरिबांसाठी बांधली की गरिबांची चेष्टा करण्याचा प्रकार केला, हा प्रश्नच उद्भवलेला आहे। आणि त्यामुळे या विषयावरती सातत्याने वाचा फोडण्याचा प्रयत्न हा नागरिकांच्या सहकार्याने मी करतोय। अधिवेशनात या विषयाला वाचा फोडण्याचा आपण प्रयत्न केलाच, पण त्यानंतर सातत्याने या विषयाचा पाठपुरावा करत या सगळ्या प्रकल्पांमधल्या घरांच्या किमती कमी व्हायला पाहिजेत यासाठीचा प्रयत्न आपण करतोय। आणि मग त्यासाठी कशा पद्धतीने सिडकोनी चुकीची भूमिका घेतलेली आहे, कशा पद्धतीने सिडकोनी जमिनीची किंमत त्या सगळ्या घरांच्या किमतीवरती लोड केलेली आहे, जेव्हा की त्या जमिनीची किंमत ही पूर्वीच सिडकोनी टेंडर प्लॉटच्या माध्यमातून वसूल केलेली आहे, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा त्या घरांवरती किमती आकारून त्या ठिकाणी घरांच्या किमती वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी निदर्शनास आपण आणलेल्या आहेत। त्या ठिकाणी छोट्या छोट्या रकमांनी म्हणजे 40 लाखाला जर घर असेल तर त्या व्यक्तीला GSTचा लाभ मिळू शकला असता, पण 40 लाखाच्या वर किंमत गेल्यामुळे त्या ठिकाणी सगळे स्लॅब्स बदलले आणि GSTचा एक्स्ट्रा भुर्दंड अशा आमच्या सहकाऱ्यांना पडला। असे अनेक मुद्दे मांडण्याचा आपण प्रयत्न केला। सन्माननीय नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी या विषयात 5 वेळा बैठका लागल्या, पण त्या 5 वेळा बैठका पोस्टपोन झाल्या आणि त्यामुळे या विषयाचा सातत्याने पाठपुरावा मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील यांच्याकडे करण्याचा आपण प्रयत्न केले। नगरविकासच्या आमच्या राज्यमंत्री सन्माननीय माधुरीताई मिसाळ यांच्याशी या विषयात संवाद साधलेला आहे आणि त्यामुळे या विषयात संघर्ष सातत्याने सुरू आहे। आता हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यामुळे या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती या विषयाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आपल्या सगळ्यांच्या परिवारातला सदस्य, एक आमदार म्हणून मी त्या ठिकाणी करणार आहे। मग या निमित्तानं नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी त्या अधिवेशन काळात भेट घेऊन नगर विकास खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्याशी भेट घेऊन या विषयाला वाचा फोडून तात्काळ या घरांच्या किमती कमी करण्यासाठी जे काही करायचंय ते आपण करतोय। या विषयात आमच्या चर्चा सुरू आहेत, सकारात्मक पद्धतीने या चर्चा पुढे चालल्या आहेत आणि त्यामुळे मला खात्री आहे की या विषयामध्ये नागरिकांच्या सहकार्याने जो संघर्ष आपण करतोय त्याला नक्की यश येईल आणि त्यामुळे प्रामाणिकपणे प्रयत्न आपण आजपर्यंत करत आलो, यापुढेही यातला संघर्ष प्रामाणिकपणे आपण करू आणि आपल्या गोरगरीब जनतेसाठी ही घरं यात किमती कमी होतील यासाठीचा यशस्वी प्रयत्न आपण करणार आहोत। तुर्तास एवढंच।
यामध्ये ज्या ज्या काही पुढच्या घडामोडी होतील त्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. या सगळ्या प्रकल्पांमध्ये लॉटरीच्या माध्यमातून आपण पुढे आलेला आहात. यातले अनेक सहकारी माझ्या संपर्कात असतात आणि त्यामुळे प्रत्येकाशी भेटणं शक्य होत नाही. पण माझ्या मनातल्या भावना, माझे प्रयत्न, आपल्या सगळ्यांसाठीच्या माझ्या भावना या आपल्या उपस्थित सहकाऱ्यांच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी हा विषय आता समजून घ्यावा. येणाऱ्या कालावधीमध्ये आपण यामध्ये अजून ज्या काही अपडेट आहेत त्या आपण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय या दोघांनाही विनंती करून त्यांना या विषयाची पार्श्वभूमी सांगून, सिडकोची सुलतानी मानसिकता समजावून सांगून आपण यश मिळवण्यासाठी प्रयत्न करू. माझं मन मला सांगतंय की आपण यात यशस्वी होऊ. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज. आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. दूरध्वनी क्रमांक 8652414343.